नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आहे 4 जुलै आणि ज्या दिवशी म्हणजे 29 जूनला इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तेव्हापासून जी आतुरता एक्साइटमेंट जी लागली आहे की विराट कोहली रोहित शर्मा कधी इंडियामध्ये परततील आणि ते पण आपल्या वर्ल्ड कप ट्रॉफी सोबत। सर्व चॅम्पियन्सला बघण्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल आहे। खूप एक्साइटमेंट होती कधी इंडियामध्ये येतील, कधी मुंबईमध्ये त्यांचा रोड शो परेड वगैरे असणार आहे। तर ते आज आहे फायनली 4 जुलैला आणि 2-3 दिवस त्यांना लेट झाला कारण इथे सायक्लोन वगैरे होता बार्बाडोसमध्ये। मग त्यानंतर ते आज येतात फायनली, ते पण स्पेशल फ्लाईटने। सो आज आपण मरीन ड्राईव्हला जाणार आहोत आणि मरीन ड्राईव्हचा सर्व जो काही व्ह्यू असणार आहे, जी काही गर्दी असणार आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल। तर चला मग आता 2 वाजते आहेत, 2 वाजता आपण लगेच थोड्या वेळात निघू, आता 2:15-2:30 पर्यंत, आणि मग आपण तिकडेच गेल्यावर भेटू तुम्हाला। आणि ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट करत राहा। चला भेटू आणि ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा। चला मित्रांनो, CST ला पोहोचलोय फायनली आणि पब्लिक बघा इकडे किती आहे। आमची तर आहे बघा पब्लिक, सगळे वानखेडेला जाणारे आहेत सगळे। पावसात मला एका मित्राने मदत केली, छत्री वगैरे दिली। आणि बघा मित्र, कुठून आलायस? मी वाशीवरनं आलाय बघा। आणि खूप गर्दी आहे, खूप तुफान गर्दी आहे। हे बघा तुम्हाला दाखवतो समोर, गर्दीच गर्दी, पाठी पण गर्दी, भरपूर गर्दी आहे आणि बोलायला कुठेच चान्स भेटत नाही। एवढा आवाज, एवढा धुमाकूळ। आता 5 वाजत आलेत आणि लवकर आपण पोहोचतो वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आहे। बघूया आता वानखेडे स्टेडियमची काय परिस्थिती आहे, जाऊन तिकडेच। चला लवकरात लवकर पोहोचू।
तर मित्रांनो पूर्ण इंडियन नेशनचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. रोहित शर्मा आणि त्याची टीम, इंडियाची टीम पूर्ण वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत मुंबईमध्ये परतली. आणि जी गर्दी माहोल बघताय तुम्ही, म्हणजे तुफान गर्दी एकदम. उभं राहायला जागा नाही, कोणाच्या चप्पल गेल्या तर कोणाची बॅग हरवली आहे, खूप गर्दी. आणि पण खूप धमाल आली. एवढा जवळून विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन सर्वांनाच मला जवळून बघायला मिळालं फर्स्ट टाईम. आणि ते पण एवढ्या गर्दीमध्ये खूप भारी वाटलं. ट्रॉफीसोबत ते परत आले इंडियामध्ये आणि 4 दिवसांनंतर ते परतले इंडियामध्ये. आणि एवढी गर्दी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की एवढी गर्दी असेल, पण जामच गर्दी होती बघण्यासाठी रोहित शर्मा वगैरे पूर्ण टीमला. खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप भारी वाटलं बघून. तर मग चला आता निघालो आहे आणि आता चर्चगेट स्टेशनला पोहोचलो आहे. तर मित्रांनो तुम्हाला आपले व्लॉग आवडत असतील तर नक्की व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा.